ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो, ज्यांना आपण आपल्या घरातली माणसं मानतो, तीच माणसं आपल्या घराचे वासे मोजायला कमी करत नाहीत किंवा ज्यांना आपण आपल्या घासातला घास देतो तीच माणसं आपल्या जेवणामध्ये आणि जीवनामध्ये विष कालवायला कमी करत नाही। ज्यांना आपण आपले मित्र समजतो तेच आपले खरे शत्रू असतात। अशा पद्धतीचा अनुभव देणारी आजची एक भयंकर आणि अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीची घटना आहे आणि ती घटना घडलेली आहे पनवेल या भागामध्ये। तर पनवेल या ठिकाणचं उसरली हे गाव आहे आणि त्या ठिकाणी सुरेश शेलार हे एक सरकारी कर्मचारी राहत होते। आता यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी होत्या, पण त्या पत्नी मनोरुग्ण होत्या। आता या पती पत्नींना 2 मुलं आहेत, एक आहेत प्रकाश आणि दुसरे आहेत प्रवीण। आता ही दोनही मुलं अत्यंत हुशार आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतलेलं आहे आणि प्रकाश जे आहेत ते MA झालेले आहेत आणि प्रवीण जे आहेत ते डेटा एंट्रीचं काम करतायत किंवा डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून ते काम करतायत। आता यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत चांगली आहे आणि यांच्या हातामध्ये सतत पैसे असायचे। आता भाऊ प्रकाश जे आहेत त्यांनी पनवेलच्या जवळ एक प्लॉट बुक केलेला, एक फ्लॅट बुक केलेला होता आणि त्याच्यासाठी त्यांनी 6 लाख रुपये भरलेले होते। तर अशा प्रकारे हा परिवार होता, अत्यंत संपन्न आणि चांगल्या पद्धतीचा परिवार होता। पण यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आणि यांच्याच चांगुलपणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या परिवाराची किंवा कुटुंबाची बर्बादी झाली, म्हणजे शत्रूची सुद्धा होऊ नये अशी वाताहत या परिवाराची झालेली होती। आता काही काळापूर्वीच यांचे वडील जे आहेत ते मरण पावले। त्याच्यानंतर त्या आईची जबाबदारी, म्हणजे आई मनोरुग्ण होती त्यामुळे त्या आईची जबाबदारी या दोन्ही भावांवरती आली आणि पुढं भाऊ प्रकाश जो आहे तो सुद्धा वेड्यासारखा वागायला लागला होता। आता आई मनोरुग्ण होतेच, पण भाऊसुद्धा मनोरुग्ण झालेला होता। आता या दोघांची जबाबदारी आली होती घरामधला एकमेव व्यक्ती प्रवीण शेलार यांच्यावरती। आता प्रवीण शेलार जे आहेत ते आईचं पण बघायचे, स्वतःचं पण काम बघायचे, भावाचं पण बघायचे। या सगळ्या ओढाताणीमध्ये वर्षानुवर्ष निघून चाललेली होती आणि आता या प्रवीण यांनी 40शी पूर्ण केलेली होती, पण अजून त्यांचं लग्न झालेलं नव्हतं। म्हणजे बघा, घरामध्ये आलेली संकट, वडील गेले, नंतर आई मनोरुग्ण, भाऊ मनोरुग्ण झालेला आणि म्हणजे पैसा आहे पण म्हणजे लग्नाकडे द्यायला वेळ नाही आहे किंवा मुलगी बघायला वेळ नाही आहे किंवा या सगळ्या गडबडीमध्ये हे सगळं बाजूला पडलं आणि ज्यावेळेस माणूस संकटामध्ये असतो, प्रॉब्लेममध्ये असतो, त्यावेळेस मग बाकीचे पाहुणे रावळे वगैरे मंडळी जे असतात ना त्यांचाही काही उपयोग नसतो, ती सुद्धा काही कामाची नसतात। आता या घरामध्ये 2 मनोरुग्ण असल्यामुळे लग्न जुळत नव्हती आणि जुळली तरी ती मोडत होती। चांगलं घर होतं, चांगलं काम होतं, चांगलं होतं, म्हणजे मुलगा पण चांगला होता, तरीसुद्धा लग्न जुळत नव्हतं। आणि मग एक दिवस अशी घटना घडली की ज्यामुळे हा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झालेला होता। आता यांच्याच घरापासून साधारणपणे 10-12 किलोमीटर अंतरावरती टावरवाडी आणि वाजे हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये वांगणी बदलापूर नावाचा रोड आहे। आता या रोडच्या बाजूला एका झाडीमध्ये, जंगली भागामध्ये एक मृतदेह पडलेला होता। आता त्या भागातल्या लोकांनी हे पाहिलं, वास येत होता, त्याच्यामुळे मग लोकांनी पोलिसांना कळवलं तर या ठिकाणी पोलीस पोहोचले, पनवेल पोलीस जे आहेत ते तिथं पोहोचलेत। तर एका तरुणाचा हा मृतदेह होता, त्याच्या चेहऱ्यावरती वार करण्यात आले होते, त्याचा चेहरा दगडानं विद्रूप करण्यात आलेला होता, अंगावरती पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केलेला होता आणि यामुळे आता ही व्यक्ती कोण आहे हे ओळखणं केवळ आणि केवळ अशक्य होतं। आजूबाजूला कोणताही असा पुरावा नव्हता, त्यामुळे या जंगली भागामध्ये हा व्यक्ती नक्की कोण आहे हे कळणं म्हणजे दुरापास्तच होतं। त्याचबरोबर ती या ठिकाणी रस्ते नीट नसतात, तर त्या ठिकाणी CCTV फुटेज असण्याचं, CCTV असण्याचं सुद्धा शक्यता कमी होती आणि त्यामुळे हा मृतदेह कोणाचा आहे, ही हत्या का झालेली आहे, ती कोणी केलेली आहे, ती कशी केलेली आहे, या गोष्टीचा तपास लागणं हे अतिकठीण होतं, महाकठीण होतं। पण पोलिसांनी हार मानलेली नाही आणि त्यांनी विविध मार्ग या तपासाची शोधून काढायला सुरुवात केली। आता सुरुवातीला या भागातील कोणी अशा पद्धतीचा तरुण गायब झालेला आहे का याच्याबद्दलची माहिती घेतली, कोणी मिसिंग झाले का याच्याबद्दलची माहिती घेतली। त्याचबरोबर ते घटनास्थळापासून दूरपर्यंत जवळपास कुठं CCTV फुटेज म्हणजे CCTV आहेत का, आता या पद्धतीचा शोध घेतला। आता या भागामध्ये दारूची दुकानं होती, याचा अर्थ कुठे ना कुठेतरी CCTV असणार आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी दिवसरात्र एक केला आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये CCTV आहेत का ते पाहिलं। जवळजवळ 15 CCTV त्या ठिकाणी सापडले। आता ही जी हत्या झाली होती ती हत्या म्हणजे तो मृतदेह जो होता तो सडायला लागलेला होता, त्यामुळे कदाचित 3-4 दिवसापूर्वी ही हत्या घडलेली असावी असं वाटत होतं। त्यामुळे 3-4 दिवसापूर्वीचे फुटेज पाहायला पोलिसांनी सुरुवात केली। आता यावेळेस एका फुटेजमध्ये
4 तरुण एका गाडीवरती म्हणजे स्कूटी जी आहे त्या स्कूटीवरती जाताना दिसत होते. आता एका स्कूटीवरती 4 जण कसे काय बसू शकतात, तर अत्यंत लुकडी सुकडी 4 जण मंडळी बसू शकतात. त्या पद्धतीनं ही मंडळी गाडीवरती बसलेली होती. आता याच्यामधला एक तरुण जो आहे, म्हणजे 2 तरुण होते याच्यातले, त्या 2 तरुणांच्या त्यांनी हाफ पॅन्ट घातलेली होती आणि बाकीचे तरुण नॉर्मल कपड्यामध्ये होते. पण हाफ पॅन्ट घातलेला जो तरुण आहे त्यातल्या एकाचे कपडे आणि मृतदेह जे सापडला त्या मृतदेहाचे कपडे हे कपडे जुळत होते. आता याच्यामध्ये ही जी बाकीची 3 व्यक्ती होती त्या 3 व्यक्तींच्या बरोबर ती ज्याची हत्या झाली होती ती सुद्धा व्यक्ती होती असं इथं दिसत होतं. पण आता ही 4 मंडळी नक्की कुठून आली होती, कोण होती, काय होती याच्याबद्दलची अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली. आता यावेळेस समजलं की या चौघांनी एका दारूच्या दुकानातून दारूच्या बाटल्या घेतलेल्या होत्या. म्हणजे दारूच्या बाटल्या, चकना, ग्लास वगैरे मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या वस्तू यांनी घेतलेल्या होत्या. आणि याचं बिल जे आहे ते पॅन्ट घातलेला जो तरुण आहे, हाफ पॅन्ट घातलेला, त्यानं पेटीएमद्वारे किंवा ऑनलाईन ते भरलेलं होतं. म्हणजे ज्याची हत्या झाली होती त्यानंच बिल भरलेलं होतं. आता या ठिकाणी मग त्याचं पोलिसांनी सगळे डिटेल्स काढले आणि हा जो तरुण आहे त्या तरुणाची ओळख पटवली. आता त्याचं नाव होतं प्रवीण शेलार. तर आता या प्रवीण शेलारचं नाव मिळालं, पत्ता मिळाला. पोलीस त्याच्या घरी गेले, पण त्याच्या घरी त्याची आई आणि भाऊ होते. दोघंही मनोरुग्ण होते. त्यांना काही समजत नव्हतं आणि त्यांना काही सांगता पण येईना. आणि यामुळे मग पोलिसांनी शेजारी पाजारी वगैरे चौकशी केली. आता यावेळेस प्रवीण यांच्याबरोबरती अजून 2-3 तरुण होते, हे सुद्धा समोर आलेलं होतं. आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पण सांगितलं आणि फुटेजमध्ये पण ते दिसत होतं. याचा अर्थ स्पष्ट होता की याच 3-4 जणांनी मिळून प्रवीणची हत्या केलेली आहे. पण हे मारेकरी नक्की कोण होते? मग आता प्रवीणच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले, बाकीचा तांत्रिक तपास केलेला आहे, शेजारी पाजारी यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. आणि या सगळ्या विश्लेषणामधून एक नाव समोर आलं. ते नाव होतं नरेश शांताराम बेटकर. वय वर्ष साधारण 42च्या आसपासचं होतं. आणि हा संगमेश्वर या ठिकाणचं मिघी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा होता. आता याला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि मग नंतर त्याला म्हणजे त्याच्याबद्दलचे पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि याच्यानंतर यानं त्याचा गुन्हा कबूल केला होता. त्याचबरोबर ती मग या सगळ्या प्रकरणामध्ये अजून 2 जणांची नावं समोर आलेली होती. एक नाव आहे दिलीप प्रेमराज शुक्ला, वय वर्ष साधारण 34. आणि दुसरा आहे अमरसिंग दयाशंकर सिंह, वय वर्ष साधारण 25. आता हे दोघंही उत्तर प्रदेश या ठिकाणचं आजमगड आहे आणि या ठिकाणचं खेमेपूर या गावामध्ये राहणारे होते. आता पोलिसांनी या दोघांना उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर जी घटना समोर आली होती ती अत्यंत विदारक आणि हृदयस्पर्शी अशा पद्धतीची ही घटना होती. आता नरेश बेटकर याच्या घरी त्याचे आईवडील, बायको, मुलं आणि म्हणजे चांगला परिवार आहे तो. आणि याचा एक जो भाऊ आहे तो मुंबईला काम करतो आहे, दुसरा भाऊ जो आहे तो अमेरिकेत काम करतो आहे. अशा पद्धतीचा हा नरेश आहे. आणि हा नरेश त्याच्या परिवारासह, म्हणजे तो रत्नागिरीला राहत होता पण पनवेलला परिवारासह तो राहायला आला होता. आणि या ठिकाणी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून तो काम करत होता आणि याच्या हाताखाली काही कामगार काम करत होते. आता या नरेशची आणि प्रवीण शेलार या दोघांची भेट झाली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. नंतर हळूहळू दोघं एकमेकांच्या घरी जायला लागले. जाणं येणं यांचं सुरू झालेलं होतं. दोघांच्याही घरचे एकमेकांना चांगले ओळखायला लागलेले होते आणि यांच्यामध्ये अगदी दारू पार्ट्या वगैरे व्हायला लागल्या होत्या. एकमेकांची सुखदुःख वगैरे ते म्हणजे वाटून घेत होते, एकमेकांना मदत करत होते. आणि यावेळेस ह्या नरेशला समजलं की प्रवीणकडे भरपूर पैसा आहे, त्याच्याकडे दागिने आहेत, घरं आहेत आणि नुकतंच त्याच्या भावानं एक घर बुक केलेलं आहे, त्यासाठी 6 लाख रुपये भरलेले आहेत. एकंदरीत सगळी आर्थिक परिस्थिती नरेशला समजलेली होती. आणि प्रवीण नरेशला वेळोवेळी मदत करत होता. त्यानंतर त्याला काय अडचण आली, प्रॉब्लेम आला, पैसे देत होता, संकटामध्ये धावून जात होता. अतिशय चांगल्या पद्धतीची ही यांची मैत्री होती. आता या काळामध्ये हा जो प्रवीण आहे त्या प्रवीणनं नरेशकडे स्वतःच्या लग्नाचा विषय काढला की बाबा माझं वय उलटून चाललेलं आहे आणि अजून लग्न जुळत नाही आहे आणि लग्न जरी जुळलं तरी पण ते लग्न मोडतं आहे आणि बघायला कुणी नाही आहे, तर आता तूच माझ्या घरातला आहेस, तूच माझा मित्र आहेस आणि आपण आता एवढं एकमेकांना चांगलं ओळखते, तर तूच एखादी चांगली मुलगी बघ असं त्यानं सांगितलं. आता यावेळेस मग ह्या नरेशनं सांगितलं अरे आपल्याकडे मुलीच मिळत नाही आहेत आणि त्यासाठी पैसेच खर्च करावा लागेल वगैरे 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 आणि आपल्याकडच्या मुलींचे नखरे फार असतात वगैरे असं त्यांचं ते बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर मग यानं सांगितलं म्हटलं की जर आपल्याला इथं तर काही मुली मिळणार नाहीत
पण जर उत्तर प्रदेश किंवा या बाजूला माझ्याकडचे भरपूर कामगार आहेत, तर त्या कामगारांच्याकडची एखादी जर चांगली मुलगी असेल तर ती आपण तुझ्यासाठी करूया आणि तसं बघूया. आता हे त्यानं सांगितलं. आता हे प्रवीणला पटलं आणि त्याच्यानंतर मग आता मुलगी बघायला जायचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुलगी बघायला जायचं आहे म्हणजे पैसा वगैरे खर्च होणार किंवा त्यासाठी बाकीचं खर्च करायला लागणार. आणि यासाठी मग यानं सांगितलं, म्हटलं की तू एक काम कर, मला 40,000 रुपये दे. आणि यानं त्याच्याकडून 40,000 रुपये उकळले. आता हे पैसे घेतले आणि त्याच्यानंतर मग मुलगी बघायला जाऊया करूया असं तसं झालं यांचं. पण तो काय मुलगी बघेना, मुलगी दाखवेना आणि याच्यामध्ये बराच काळ उलटून गेला. पैसे तर यानं घेतलेले होते, ते पैसे यानं असेच कुठेतरी घालवलेले होते. आणि आता मात्र हा काय मुलगी बघण्याची हालचाल करत नव्हता. आणि यावेळेस मग या प्रवीणनं नरेशला म्हटला की हे बघ, तू काय मुलगी बघत नाहीस किंवा तो भाग जाऊ दे, माझे पैसे तरी मला माघारी दे. आता ह्याच्याकडे एवढा पैसा आहे तरीसुद्धा हा मला पैसे परत माघारी मागतोय. आता याच्यामुळे हा नरेश जो आहे त्याला राग आलेला आहे आणि हा तगादा लावायला लागला की अरे तू माझे पैसे माघारी दे, पैसे माघारी दे. आणि यामुळे मग या नरेशनं एक प्लॅन करायला सुरुवात केली. प्रवीण शेलार जो आहे तो एकटाच आहे. त्याची आई, त्याचा भाऊ दोघंही मनोरुग्ण आहेत आणि या मंडळींना काही समजत नाही. आणि आता जर आपण ही सगळी संपत्ती जी आहे तिचा वारस कोण आहे तर हा प्रवीण आहे. पण जर समजा आपण या प्रवीणचाच काटा काढला तर ही सगळी संपत्ती आपल्याला लाटता येईल. आणि याच्यासाठी मग या मित्रानं, या जिवलग मित्रानं प्लॅन करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यानं गोड बोलून त्यांच्या घरामध्ये स्वतःच्या नावाचं आधार कार्ड काढून घेतलं. आता हे कसं काढलं तर त्यानं सांगितलं की मी आता रत्नागिरीचा आहे आणि मला कंपनीसाठी पत्ता द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे तू म्हणजे तुझ्या घराचं मला ॲग्रीमेंट करून दे की मला भाड्यानं वगैरे दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आता हा मित्र होता, तो मित्र होता आणि त्यामुळे मग मैत्री खातर वगैरे यानं ते ॲग्रीमेंट वगैरे करून दिलेलं होतं. आणि नंतर ते स्वतःचं आधार कार्ड वगैरे करून घेतलेलं होतं. आता त्यानंतर हे जे नवीन घर घेतलेलं होतं त्या घरासाठी 6 लाख रुपये, म्हणजे फ्लॅट जो घेतला होता त्या फ्लॅटसाठी 6 लाख रुपये दिलेले होते. पण जर समजा प्रवीणचा काटा काढला तर प्रवीणच्या आईचा अंगठा घ्यायचा आणि आम्हाला ते घर नको असं दाखवायचं आणि ते 6 लाख रुपये मिळवायचे. त्याचबरोबर ते याची जी काही संपत्ती आहे ती संपत्ती मिळवायची, दागिने वगैरे मिळून जातात. अशा पद्धतीनं भयंकर प्लॅन यानं करायला सुरुवात केली होती. आणि नंतर हा जो नरेश आहे त्यानं ह्याला सांगितलं, प्रवीणला सांगितलं, म्हटलं की आता मी उत्तर प्रदेशला जातो आणि तुला मुलगी वगैरे बघतो आणि लग्न वगैरे ठरवतो वगैरे, याच्यासाठी मी जाऊन येतो. आता मुळामध्ये हा उत्तर प्रदेशमध्ये चालला होता तो मारेकरी आणायला. कारण याचे जे 2 कामगार आहेत दिलीप आणि अमर हे उत्तर प्रदेशमध्ये होते. आता त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना समजावून सांगायचं याची हत्या करायची आहे आणि त्यांना घेऊन यायचं. ह्यासाठी तो तिकडं गेला. याला सांगितलं तुला मुलगी बघायला चाललेलो आहे आणि हा उत्तर प्रदेशला गेला. तिथं गेल्यानंतर आपल्या कामगारांना सांगितलं की असा एकाचा काटा काढायचा आहे आणि त्याच्यासाठी 1-1 लाख रुपये मी तुम्हाला देईल. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी यांनी दुसऱ्याच एका मुलीचा फोटो जो आहे तो फोटो प्रवीणला पाठवला, मोबाईलवरती पाठवला आणि सांगितलं ही मुलगी तुझ्यासाठी बघितली आहे, तुला कशी वाटते, काय वाटते सांग. त्यावेळेस प्रवीणने सांगितलं की मुलगी ठीक आहे, मला आवडलेली आहे. आणि मग म्हटले आपण आता बोलणी करूया वगैरे. आणि त्यामुळे मग आता माझ्याबरोबर काही 2-3 लोक येतील आणि मग त्यांच्याबरोबर आपण बोलणी करूया. आणि असं याला सांगितलं. आणि मारेकरी जे आहेत त्यांना घेऊन तो जो मित्र आहे, जिवलग मित्र, तो आता इकडं निघालेला आहे. आता ह्या बाजूला मात्र प्रवीणला आनंद झाला आहे. त्याला एक चांगली मुलगी आपल्या मित्रानं पाहिलेली आहे आणि आता बोलणी करायला त्या मुलीच्याकडची लोक येत आहेत. आता त्याच्यानंतर मग आता हे जे दोघं मारेकरी आणि हा तिसरा जिवलग मित्र हे तिघंही पनवेलला आलेले आहेत. आणि यावेळेस प्रवीण जो आहे तो त्यांना न्यायला त्या ठिकाणी गेला, घरी घेऊन आला. त्यानंतर त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना हवं नको ते सगळं बघितलं. त्यानंतर त्या रात्री त्यांनी मुक्काम त्याच ठिकाणी केला. आता दुसरा दिवस उजाडला 25 जुलै 2022. आता या दिवशी पण यांचं मस्तपैकी खाणंपिणं झालं आणि नंतर दुपारी साधारण 4-4:30-5च्या आसपास ही सगळी मंडळी घराच्या बाहेर पडली आणि म्हटलं की आता आपण दारू पिऊया, दारूची पार्टी वगैरे करूया. आता वास्तविक पाहता दारूची पार्टी हे फक्त नाव पुढं होतं, पण यांना ह्याला ठार मारायचं होतं. आणि त्यामुळे मग आता ही मंडळी एका बिअर शॉपीमध्ये गेली. त्या ठिकाणी ज्यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं यांनी ती दारू घेतलेली आहे. आणि याचं बिल जे आहे ते प्रवीण यांनी पेटीएमद्वारे किंवा ऑनलाईन ते पेड केलेलं होतं. मग दारू, चकना बिकना, ग्लास वगैरे सगळं त्यांनी इथे घेतलं. आणि ही मंडळी माथेरानच्या बाजूला, म्हणजे माथेरानचा रस्ता जो आहे त्या रस्त्यानं जायला लागले आणि एखादा निर्मनुष्य जागा ते शोधत होते. पण त्यांना ती काही जागा सापडली नाही. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, मग ही मंडळी
टॉवरवाडी वाजे हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आलेले आहेत आणि एका निर्मनुष्य ठिकाणी ते गेले। त्या ठिकाणी ते दारू पिले आणि अंधार पडायची वाट बघत होते आणि ज्यावेळेस अंधार पडला त्यावेळेस या मंडळींनी त्यांच्या गळ्यातला जो गमछा आहे किंवा मोठा रुमाल जो आहे तो रुमाल प्रवीणच्या गळ्यामध्ये घालायला सुरुवात केली। आता मुळात प्रवीणला हे कळना की हे लोक मला मारतायत का, कारण यांनी त्याला मारायला सुरुवात केली आणि मग त्याला ज्यावेळी लक्षात आलं की आता हे लोक मला ठार मारणार आहेत त्यावेळेस मग त्यानं विनंती करायला सुरुवात केली की अरे बाबांनो मला मारताय का, आणि माझ्या घरी माझी आई आहे, माझा भाऊ आहे, त्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि मी तुमचं काय बिघडवलंय, आणि असं तो त्यांना सांगत होता। पण या मंडळींना काय दया येत नव्हती आणि ते दोघं मारेकरी जे आहेत त्यांनी याचा त्या गमछानं गळा आवळायला सुरुवात केली आणि जो जीवलग मित्र होता त्या मित्रानं नरेशनं त्याचे पाय पकडले आणि आपल्या मित्राच्या उपकाराची परतफेड त्यानं या ठिकाणी केली, त्याचा जीव घेतला। आणि याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्याचा जो चेहरा आहे तो दगडानं ठेचून काढला, अक्षरशः त्या प्रवीणचे दातसुद्धा बाजूला पडले होते, अशा पद्धतीनं त्याचा चेहरा ठेचला। आणि याच्यानंतर त्या ठिकाणी यांच्या जे दारू पार्टी झाली होती, सिगारेट किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी उचलल्या त्या ठिकाणच्या, पुरावा राहिला नको म्हणून, आणि ते सगळं बाजूला टाकून दिलं। आणि नंतर त्या प्रवीणला मारून ही मंडळी प्रवीणच्याच घरी आली, रात्रभर त्याच्या घरी थांबली आणि त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की अरे आपण तर त्याला म्हणजे ठेचला वगैरे आहे तर आपल्या हाताचे ठसे तिथं सापडतील। त्यामुळे मग पहाटे पहाटे ही मंडळी पुन्हा त्या मृतदेहाच्या जवळ गेली आणि त्याच्यावरती पेट्रोल टाकून त्यांनी त्याला जाळण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि त्याच्यानंतर हे मारेकरी जे आहेत ते नरेश जो आहे त्याच्या घरी गेले आणि त्यानंतर नरेशनं त्यांना काही पैसे दिले आणि नंतर हे दोनही मारेकरी त्यांच्या गावाकडे उत्तर प्रदेशला निघून गेले। पण पुढच्या काही दिवसातच पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना सुद्धा संशयितांना ताब्यात घेतलं। यांच्यावरती 302, 382, 201, 120B आणि 34 इत्यादी जी कलमं आहेत त्या कलमांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता या मारेकऱ्यांना काही शिक्षा होईल ती होईल। त्यानंतर त्यांना जे काही सन्माननीय न्यायालय त्यांना जी सजा देईल ती सजा देईल। पण या ठिकाणी खून झाला होता मैत्रीचा, त्याला काय शिक्षा असेल, किंवा इथं विश्वासाला म्हणजे विश्वास तोडण्यात आलेला आहे त्याला काय शिक्षा आहे, इथं एका आईचा आधार गेलेला आहे, एका भावाचा आधार गेलेला आहे। आता या दोघांकडे लक्ष देणार कोण आणि या दोघांचा दोषी कोण आहे आणि या दोषींना काय शिक्षा होणार। एका घराचं पूर्ण वंश या ठिकाणी संपवण्यात आला, याची काय शिक्षा आहे, किंवा पैसे आणि संपत्ती तर मिळाली नाहीच पण पूर्ण परिवार या मंडळींनी बर्बाद केला होता, यांना याची काय शिक्षा मिळणार। म्हणजे एका बाजूला कायद्यानं जी शिक्षा मिळते आहे ती शिक्षा मिळेल, पण जे बाकीचं नुकसान या मंडळींनी केलं, बाकीची बर्बादी जी यांनी केली त्याची शिक्षा काय मिळणार। आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आता याच्यामध्ये तपास चाललेला आहे, कदाचित काही वेगळी माहिती, नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। आता तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला याच्याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती काय असेल तर ती सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, आता लग्न हा जो विषय आहे किंवा लग्न त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होणारे घात, त्याच्यानंतर होणारे विश्वासघात, त्याच्यानंतर लग्नानंतरही अनेक असे वेगवेगळे प्रकार घडतात, तर त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे। त्यामुळे या ठिकाणी एवढंच सांगतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नका। म्हणजे तुम्ही 40,000 रुपये द्या, 50,000 रुपये द्या, मी मुलगी बघतो, लाख रुपये द्या आणि मग हे करतो आणि मग ते करतो, अशा पद्धतीने जर कोणी सांगत असेल, लक्षात घ्या कोणताही म्हणजे प्रामाणिक बाप किंवा प्रामाणिक मुलगी ही पैसे घेऊन मग ते देणं हे असं होत नाही। ज्या ठिकाणी पैसे घेतले जातात समजून जायचं या ठिकाणी काहीतरी खबडबं असण्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी पडू नका। दुसरी गोष्ट, आपली संपत्ती, आपली आर्थिक परिस्थिती कोणालाही सांगू नका, कोणालाही कळून देऊ नका, अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा। आणि बऱ्याच वेळा जवळची व्यक्तीच काहीतरी घात करत असते आणि कोणाच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे कोणालाही या गोष्टी म्हणजे ओपन करू नका। आणि जाता जाता आपला नेहमीचा संदेश लक्षात ठेवा, मित्र हे उमऱ्याच्या बाहेरच पाहिजेत। आता बाकीच्या गोष्टीचं तुम्हाला माहिती आहेत, तर आता पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत धन्यवाद।